रूप पाहता लोचनी सुख झाले जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भोय निरसली खंती जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिली संती भोय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिली संती भोय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करून शक्य बळ तुका म्हणे काळ आता करून शक्य बळ तुम्ही सांभाळिले संती भोय निरसली खंती समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबं जगननिहित पाणी मंदनं मंदनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेज स्फुरदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिया मजर धई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी शरण शरण जी हनुमंता तुझा लो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासवटा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम नाम अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्व गादीं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो तया माता पित्याचे पालन नमो तया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे नमो तया माता पित्याचे पालन नमो तया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवादे नमो त्या वचन सत्यवादे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनासाठी निवडलेला अभंग विश्व संत महाराष्ट्र भूषण वैराग्याचे महामेरू
सर्व संत हृदय सम्राट भगवान श्री पांडुरंगरायाचे लाडके भक्त आणि वारकरी संप्रदायाचे भक्तिस्थानातील असलेले कलश श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग संतपर प्रकरणातील असून संत कृपेने जीवनात प्राप्त झालेली परमार्थाची पूर्तता आणि परमात्मा प्राप्तीबद्दलचा आलेला अनुभव आणि जन्माची सार्थकता या अभंगामध्ये प्रतिपादित करतात। आजच्या कीर्तनाचं निमित्त काय हे सर्व जणांना श्रुत आहे, तरी सुद्धा वक्त्याचं परम कर्तव्य आहे की जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा आणखीन प्रतिपाद्य विषय मांडावा असा एक नियम आहे। काही परिहार द्यायचा असतो, तो म्हणजे असा की आपल्या अकनूर गावातील हरिभक्तीपरायण वारकरी प्रेमी तसंच भजना कीर्तनावर प्रेम असणारे आणि मुंबईत ज्यांची कंपनी आहे माऊली आर्ट म्हणून, असे कंपनीचे मालक हरिभक्तीपरायण संजय महाराज रानमाळे यांचे पिताश्री मारुती हरी कैलासवासी मारुती हरी रानमाळे यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्ताने असणारी आजची चिंतनाची सेवा आहे। कैलासवासी मारुती हरी रानमाळे यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्ताने असलेली आजची उपांत्य वेळेची असणारी ही चिंतनाची सेवा, उदय कीर्तन नाही वगैरे काही नाही। यांनी अतिशय उत्तम प्रकारे संजय महाराजांनी त्यांचे बंधू आहेत त्यांनी सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे असं स्तुत्य उपक्रम आहे हा। वडिलांच्या प्रित्यर्थ गेलेल्या पितरांच्या प्रित्यर्थ नामस्मरण आणि अन्नदान या दोन्ही गोष्टी ठेवलेल्या आहेत। कलियुगातल्या श्रेष्ठ अशा या वस्तू आहेत, श्रेष्ठ आहेत ही साधनं। कृतेद ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मुखे द्वापारे परिचर्यायाम कलोतद हरि कीर्तना। कृतयुगातली परमात्म्याची प्राप्ती ध्यानाने योग धारणेने होत होती, त्रेतायुगातली परमात्म्याची प्राप्ती आणि यज्ञाने होत होती, द्वापार युगातली पूजनाने, पण कलियुगात मात्र श्रेष्ठ असणार हरिभक्ती श्रेष्ठ आहे, नाम संकीर्तन श्रेष्ठ आहे। कलियुगातलं श्रेष्ठ साधन आणि कलियुगातलं दुसरं श्रेष्ठ साधन म्हणजे पुण्य प्राप्त करून देणारं अन्नदान। हो, एक वेळ तुमच्याजवळ धनदान नसेल चालेल, तुमच्याजवळ गोदान नसेल चालेल, तुमच्याजवळ सुवर्णदान नसेल चालेल, तुमच्याजवळ भूमिदान नसेल चालेल, तुम्ही मतदान केलं नाही तरी चालेल, पण या दोन गोष्टी कराव्या। कोणकोणत्या? एक अन्नदान आणि दुसरं ज्ञानदान। हो, विद्याधनम सर्वधनम प्रदानम। विद्याधनम याचा अर्थ शंकराचार्यांना असा सांगायचा आहे की आत्मविद्या, जेणेकरून आत्मप्रबलता होईल किंवा आत्मसंपन्नता ज्या पुरुषाच्या ठिकाणी निर्माण होईल अशी विद्या सांगणं किंवा अशा विद्येचं दातृत्व करणं हेच एक कलियुगातलं श्रेष्ठ साधन आहे। आणि दुसरं आहे सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून। कलियुगातलं सर्वश्रेष्ठ दान आहे म्हणजे अन्नदान आहे। असं आहे भागवतामध्ये असा एक विषय आलेला आहे श्रीमद भागवतामध्ये। कलियुगात अधर्माला धर्म म्हटलं जाईल, कलियुगात सज्जनालाच जगण्यासाठी त्रास आहे, कलियुगात पतिव्रतेचा छळ होईल आणि कलियुगात जे राजकर्ते पुरुष आहेत तेच रंक होतील आणि जे अनाचारानं वागतील तेच सर्वश्रेष्ठ ठरतील। पण ऐकून ठेवा एवढं जरी सगळं होत असलं तरी जो कोणी कलियुगात राहून अन्नदान, आत्मज्ञान आणि हरिभक्ती करील तो या त्रिभुवनात श्रेष्ठ होईल। ठला विठ्ठला। मग कलियुगातलं श्रेष्ठ साधन आहे एक हरिभक्ती, दुसरा अन्नदान व तिसरा आहे ते विद्यादान। येणेकरून मनुष्याच्या जीवनात उद्धार आहे, मनुष्याच्या जीवनात फलप्राप्ती आहे, मनुष्याला पुण्य संपादन करण्यासाठी या वस्तू आहेत। कलियुगात सर्वश्रेष्ठ पुण्य नामस्मरणाने, कलियुगात सर्वश्रेष्ठ पुण्य अन्नदानाने आणि कलियुगात सर्वश्रेष्ठ पुण्य आत्मज्ञानाने आहे।
या पुण्याईद्वारा मनुष्य आपल्या कुळाचाही उद्धार करू शकतो। या पुण्याद्वारा अन्नदाना, नामस्मरण आणि आत्मज्ञान या करवी मनुष्य मात्र जीव या इहलोकातून तरतो, पण त्याच्या सर्व कुळाचाच उद्धार करतो। नाम तुकोबारायांचा आणि जे नित्यपाठाचे अभंग आहेत ना, नित्यपाठाचे 12 अभंग काहीतरी आहेत, त्या नित्यपाठाच्या अभंगात आलेलं चरण आहे, उद्धरिले कुळ आपण तरला तोची एक धाना त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले। उद्धरिले कुळ आपण तरला किंवा दोन्ही पक्ष पाही उद्धरती, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, याच्या पुढचं काय असती? पुढं काय? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती। दोन्ही पक्ष याचा अर्थ दोन पक्ष घ्यायचे, कोणते? ते नाही हो, दोन पक्ष याचा अर्थ मातृपक्ष एक आणि पितृपक्ष एक, आणि दोन्ही पक्ष याचा अर्थ असा त्याच्या जन्माचाही उद्धार आणि मृत्यूनंतर उत्तम लोकी कीर्ती राहणं हाही उद्धारच आहे। दोन्ही पक्ष पाही उद्धरती असा आहे। म्हणून मनुष्य जीवनाची पुण्य प्राप्त करून देणारी साधना कलियुगातली हरिभक्ती, दुसरं अन्नदान आणि तिसरं आत्मज्ञान म्हणजे ज्ञानदान। बर, या तिन्ही गोष्टी रानमळे परिवाराने आपल्या एक दिवसीय कार्यक्रमामध्ये साधलेल्या आहेत अतिशय उत्तम प्रकारे। ज्ञानदान सकाळी ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाचन पठन मनन झालं, आणखीन सकाळी कीर्तनही झालं, शिवाय हरिपाठ झाला, शिवाय भजनही झालं, अगोदर भजनही झालं, भक्तीही घडली, आणि आता कीर्तन भक्ती आहे। म्हणजे या निमित्ताने सर्वच गोष्टी तत्कालीन मधल्या काळामध्ये अन्नदानही उत्तम प्रकारे सर्व लोकांना अन्नदानही केलं। याचा अर्थ असा या तिन्ही गोष्टी या रानमळे परिवाराने आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ स्मरणाप्रित्यर्थ केलेल्या आहेत 6व्या पुण्यस्मरणानिमित्ताने। कारण आपल्यातून निघून गेलेल्या आणि ऊर्ध्वगामी झालेल्या लोकांना ऊर्ध्वगती चांगली सद्गती मिळावी याच्यासाठी खालच्या लोकांनी हे क्रिया करायच्या असतात, खालच्या लोकांनी क्रिया करायच्या असतात। सर्वसाधारणपणे संसारिक माणसं बिगर माळकरी असं समजा, बिगर माळकरी म्हणजे यांना माळ नाही ना फाळ बी नाही अशी म्हणा, ज्यांच्या नाहीच म्हणल्यावर जे आई वडिलांना फक्त कारणापुरतेच मानतात, असे कारणापुरतेच मानतात। बाकीचा विस्तार तुम्ही करून घ्या चिंतन। मला मुद्दा सांगायचे, कारणापुरतं मानतात आई वडील, फक्त नावापुरते, अशा लोकांना सुद्धा तर्पणादी क्रिया श्राद्धादी क्रिया करण्याचा अधिकार आहे। आपल्यात प्रत्येक वर्षाला प्रत्येक वर्षी पितर पंधरवड्यामध्ये ज्याला महालय श्राद्ध म्हटलं जातं, त्या महालय श्राद्धात आपल्या पितरांना जेवू घालण्याची पद्धती आहे, पितरांना जेवू घातलं जातं। दुसरं अक्षय तृतीया, या अक्षय तृतीये दिवशी सुद्धा आपल्या पितरांना जेवू घातलं जातं, जेणेकरून पितर संतुष्ट होतात। आणि जे घालत नसतील तर त्यांच्या कुळात ते वर गेलेले पितर यांना दुष्ट आशीर्वाद देण्यासाठी खाली येतात। मग त्यांच्याच कुळात मतिमंद, विकलांग, कोण आहे रे तिकडं, मतिमंद विकलांग पोरं जन्माला येतात, याडपाट पोरं जन्माला येतात। उदाहरण सातारी भाषेत याडपाट, ज्यांना काहीच कळत नाही अशी मुलं जन्माला येतात, जे बुद्धिहीन आणि शिवाय पितर दोष घेऊन जन्माला येतात, जेणेकरून कुळाचा वर्णसंकर होईल आणि वर्णसंकर होता होता नाश होईल। असे वर गेलेले पितर दुष्ट आशीर्वाद देतात। आहा कटा त्यांचे करीती पितर, आहा कटा त्यांचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला,
हा कटा त्यांची करती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. अर्जुनच भगवान परमात्म्याला पहिल्या अध्यायामध्ये सांगतात आहेत. संकरान्नरकव्यैव कुलघानां कुलशच पतंती पित्रो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया. पित्रोद्देशाने ज्या कुळात कर्म केली जात नाहीत त्यांचे पितर ऊर्ध्वगामी न होता खाली येतात आणि आपल्याच कुळात माग शिल्लक असलेल्या लोकांना दुष्ट आशीर्वाद देतात. मग सांगा पितरांना उद्धार होण्यासाठी काय करावं लागेल? एक सांगू, पितरांना उद्धार व्हायचा असेल तर परमात्म्याची भक्तीच करावी लागेल. श्रीमद भागवत महात्म्यात गोकर्ण आख्यान आलेलं आहे. गोकर्णाने भूतयोनी गेलेल्या आपल्या मोठ्या भावाला विष्णू लोकाच्या विमानात बसवून आणि विष्णू लोकाला वैकुंठ पदाला नेलेलं उदाहरण श्रीमद भागवतामध्ये आहे. जो अनाचाराने वागला, ज्याने वेश्यादी गमन केली, आई वडिलांना लाथा मारल्या, अशा धुंदुकारीला मरताना मेल्यानंतर बांबूच्या बेटात भुताटकी बनून जावं लागलं. जरा भागवत वाचा आपण मराठी असाल तर. विठ्ठला विठ्ठला हो. श्रीमद भागवतात आलेली कथा आहे. गोकर्णाने आपल्या भावाचा, आईचा, वडिलांचा उद्धार केला बापा. हो, वडिलांचा उद्धार केला. काय केलं? आपल्या घरासमोर आपल्या बांधवांना, स्वबांधवांना बोलावलं आणि सूर्याची आराधना केली. सूर्याला स्तंभन केलं, सूर्याला थांबवलं आणि सूर्यनारायणाकडून आज्ञा घेतली. मला हे भागवत कथा कोण सांगल? शुक याज्ञवल्क्यांसारखे, सनकादिकांसारखे ऋषी मुनी आणि तिथं बोलवले. आणि जसजसा एक एक अध्याय संपायचा भागवताचा तसं तसं बांबूचं एक एक पेर फुटायचं. 7व्या दिवशी पूर्ण अध्याय संपले आणि सगळ्या बांबूची सगळी पेरी फुटून तो धुंदुकारी, पिशाच्य म्हणलेला धुंदुकारी, त्याला चतुर्भुज स्वरूप प्राप्त झालं. ज्ञानोबरायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की नाही? मातृ, पितृ, भ्राता, सगोत्र अपार, पुढं चतुर्भुज नर होऊन ठेले. आलं ना लक्षात? मातृ म्हणजे आई, पितृ म्हणजे पिता आणि भ्रातृ म्हणजे भाऊ. या तिघांचाही उद्धार करणारा गोकर्ण भागवत महात्म्यात वर्णन आलेलं आहे. अशी जर मुलं असतील, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. नाहीतर कधी कधी असं होतं, येरा विश्वभरे आदरा मूर्खो जैसा. ज्ञानोबराय सांगतात. हो न तरी घरी संसारा, धड बोली नाही माता पितरा, येर विश्वभरा आदरा मूर्ख जैसा. ज्ञानोबराय सांगतात त्यापेक्षा मूर्खच बरा ना. बाहेरच्या आलेल्या लोकांना सन्मान देतो काय काय काय, वा 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 वा, आप्पासाहेब तुम्ही आमच्या वडिलांसारखे, आणि घरचं म्हातारं गोट्यात पडलं. असं असेल तर काय, एरवी मूर्खच जायचा. हो हो. नाहीतर कधी कधी असं होतं, आपल्याकडे म्हण आहे, बाप मेला ताकाला, लाडू घातले लोकाला. असं असल्यावर काय उपयोग आहे? असं नाही, त्याचा उपयोग नाही. मग घरी माता पितरे मरती उपवासी, सांगे लोकापाशी थोरपण. जर असं जर असेल तर काय उपयोग आहे? त्यापेक्षा आई वडिलांचा सांभाळ करणारा, आई वडिलांना योग्य प्रकारे पालन लालन करणारा जर असा मुलगा असेल आणि आई वडिलांचं कुळ उत्तरोत्तर सद्गतीला नेणारा असेल तर असा पुत्र संसारात धन्यच आहे बाबा. धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी. तुकोबारांनी त्याला धन्यता दिली आहे की नाही? आपली हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाट देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाट देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाट देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाट देवा. तयाचा हरिक, तयाचा हरिक वाट देवा.
तयाचा हरिक कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट्य देवा कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट्य देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा देवालाही हर्ष होतो अशी मुलं जन्माला येतात. याच नियमाला अनुसरून रानमळे महाराजांनी रानमळे परिवारांनी त्यांच्या बंधूंनी होऊ घातलेले हे कार्य अतिशय उत्तम प्रकारे आणि या निमित्ताने असणारी आजची चिंतनाची सेवा तुम्ही सर्व अकनूर पंचक्रोशीतील असणारे वेगवेगळ्या गावचे सर्व वारकरी मंडळी आज चिंतनाला उभं राहिलात. मला असं वाटतं मी पारायणातच कीर्तन करतोय जणू असं वाटतं. त्या निमित्ताने रानमळे परिवारावर ज्यांचं प्रेम आहे हरिभक्तीपरायण दीपक महाराज सूर्यवंशी मृदंग भास्कर मृदंग अलंकार आणि त्यांचे सगळे सर्व विद्यार्थी जे काही इथं आहेत ते उपस्थित सर्वांच्या चरणावर विनयित होतो. ज्येष्ठ श्रेष्ठ वारकऱ्यांपैकी माऊली महाराज आप्पा महाराज आहेत. सगळी ही वारकरी मंडळी आपल्या परिसरातील गुणीजन गायक वादक कीर्तनकार उत्तम प्रवचनकार वगैरे मंडळी येत आहेत. आता तुमच्याच्या सगळ्यांच्या समोर मी काय तुम्हाला सांगणार तेव्हा आता आपलं जय विठ्ठल करू आणि बसा जेवायला मग काय आता. हो आता काय आपल्याला वेळ संपलेली आहे. तुम्ही सर्वजण बाहेरच्या गावाला जाणारे आहात त्यामुळे आता काही कीर्तन नाही सांगितलं तरी चालेल. आता जे काय किमून होतं निमित्त होते ते झालं असो पण काहीशा वेळात आपण चिंतनाचा भाग पाहायचा आहे. तोपर्यंत सगळ्यांसाठी एक विनंती अशी ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेला दुसऱ्याच्या पायाने आपल्या हाताने आपल्याच हाताने आपल्या मुखाने नामचिंतन करायला विसरू नका. चला विठ्ठल जन्मा आलो त्याचे आजी फळ झाली साचे तुम्ही सांभाळली संती भय निरसली खंती. तुकोबाराय या अभंगात संत महात्म्यांनी माझा सांभाळ केला आणि माझ्या जन्माची सार्थकता झाली असं वर्णन करतात. सुजन बाप संत महात्मे जो आपला अनुभव आहे मग तो प्रपंचातील असेल संसारातील असेल वा परमार्थातील असेल भक्ती मार्गातील असेल आपल्याला आलेला अनुभव संत महात्मे आपल्यासारख्या सर्वसामान्य त्रिगुण वेष्टीत असणाऱ्या त्रिदोषाने युक्त असणाऱ्या आणि त्रिपुटी विरहित नसलेल्या जीवांना सांगतात. आपण काही त्रिपुटी विरहित नाही आहेत. आपण बद्ध आहोत कर्माने बद्ध असलेल्या गुणनामाने बद्ध असलेल्या कारण कर्मबंधनं गुणबंधनं देहातीत बंधनं आणखीन अहंता ममतेची बंधनं ही सगळी बंधनं मनुष्य जीवाला असल्यामुळे मनुष्य जीवन बंधमुक्त नाहीच आहे. आणि हे मनुष्य जीवांना आधार जर कोणाचा असेल तर एक संत महात्म्यांचा. कारण संत महात्मेच या बंधातून मुक्तता करू शकतात. संत महात्मेच आपल्याला उद्धारापर्यंत नेऊ शकतात वा संत महात्मेच आपल्याला परमोच्च पदापर्यंत नेऊ शकतात. संत महात्मे श्रेष्ठ आहेत. या मृत्यू तलावर आणि भगवान परमात्म्याच्या अंश अवतार जर कोण असतील तर संत महात्मे आहेत. एक सांगू परमात्म्याच्या बाबतीत विचार केला तर परमात्मा घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. जरी तो अनेक गुणांची खान असला अनेक गुण त्याच्याजवळ असली मुख्यत्वे 6 गुण जरी असली तरी सुद्धा त्याची काही गुण अजून आहेत की हरी तू निर्गुण निष्ठुर असा तो निष्ठुर आहे. कारण जो शरण आलाय त्याचाच उद्धार करतो मात्र अभक्तांना तो मारत असतो. पण संत महात्मे अभक्तांना मारत नाहीत न मारताच मोक्ष प्रदान करतात. म्हणून भगवान परमात्मेपेक्षा संत महात्मे काकणभर श्रेष्ठच आहेत. काकणभर श्रेष्ठ आहेत. भगवान परमात्म्याच्या अंतःकरणातील दया भगवान परमात्म्याच्या अंतःकरणातील क्षमा भगवान परमात्म्याच्या अंतःकरणातील शांती आणि भगवान परमात्म्याच्या अंतःकरणातील औदार्य निखळ औदार्य
या सगळ्या गोष्टींचा संचय म्हणजे संत महात्मे आहेत. असे देवस्वरूप असणारे संत महात्मे तुम्हाला आपला अनुभव सांगतात. कारण अनुभव सांगण्याचा अधिकार त्यांनाच आहे, ज्यांनी अगोदर केलं मग सांगितलं. नाहीतर म्हातारी माणसं साहजिकच सांगून टाकतात, साहजिकच सांगतात बिडी पिणं माणसासाठी आरोग्याला हानिकारक आहे, कॅन्सर, कर्करोग वगैरे इत्यादीचा आणखीन लागून होऊ शकते, तेव्हा बिडी पिऊ नये. आणि तेच मग त्याचाच नातू 8-10 वर्षाचा तोच नातू म्हाताऱ्या बाबांना सांगतो, बाबा बाबा तुमची बिडी पार जळत 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 दोऱ्यापर्यंत लागली तरी तुम्ही टाकायला तयार नाहीत आणि मग तुम्ही सांगतात बिडी पिऊ नये म्हणून. ज्याने बिडीचे बंडलचे बंडल संपवले त्याला काय सांगण्याचा अधिकार आहे का नाही? दारूबंदी सप्ताहामध्ये दारू पिलेलीच माणसं सांगतात दारू पिऊ नये, माणसाच्या आरोग्याचे, वित्ताची, संसाराची हानी दारू करते. पण याला घेतल्याशिवाय जमतच नाही. मग असं काय हो, असं जर असेल मग त्याचा उपदेश फळेल का? नाही. तुकोबाराय सांगतायत ज्यांचा उपदेश फळतो तो तुका म्हणे करोनी दावी त्याचे पाय माझे जीव. तुकोबाराय सांगतात जो असा योग्य प्रकारे करून दाखवतो आणि त्याचेच मी पाय मी माझ्या हृदयात धारण करतो, मग असे जर कोणी असतील करून दाखवण्याच्या योग्यतेचे, ते केवळ संत महात्मे आहेत. स्वतः करतात मगच मला उपदेश करतात. अधिकार तैसा करू उपदेश साहे ओजे त्या सतैशे देऊ. अधिकार तैसा डावेला मार्ग चालत आहे मग कळू येते. संत महात्म्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे म्हणून ते उपदेश करतात. उपदेश करण्याच्या पाठीमागचा हेतू हाच आहे की या मनुष्य मात्रे जीवाने सगळी बंधनं मुक्त व्हावं आणि परमतत्वापर्यंत जाऊन पोचावं. कारण परमतत्वाला जाण्यासाठी जीवाचं मूळचं ठिकाण शिवपदच आहे. शिवपद जीवे भोगी जेल तुकोबाराय सांगतात. या जीवाचं मूळ स्वरूप ममेवांशो जीव लोके जीवभूत सनातना मनषष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षेती. या मनुष्य जीवाला आलेल्या मनुष्य जन्मास प्राप्त झालेल्या हे जीवाणू आपलं मूळचं घर आहे. तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही देवस्वरूप आहात. मग सांगा बरं, देवस्वरूप आम्ही आहोत, आम्हाला देवतत्वापर्यंत परमतत्वापर्यंत जाण्यासाठी तुमचा उपदेश आमचाच उपदेश कामाचा आहे. मग सांगा बरं, तुमचा जर उपदेश कामाचा आहे तर आम्ही काय करावं? बाबा रे, या कलियुगात अनेक साधनं आहेत, अनेक साधनं आहेत, पण त्या सगळ्या साधनाची क्षीणता आहे. कलियुगातलं परमपदाला प्राप्त होणारं साधन म्हणजे धन्यतेचं एकच हरिकथा. हरेर्नाम 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 केवलम कलो नास्तेव नास्तेव गतिरन्यथा. मनुष्य जीवन पाप पुण्यानं मिश्रित आहे आणि पाप पुण्यानं मिश्रित असलेलं जीवन याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल? अहो दुसरं काही नाही, भगवान परमात्म्याची कथा, भगवान परमात्म्याचा नामघोष, भगवान परमात्म्याची भक्तीच हेच एक कलियुगातलं सर्वश्रेष्ठ साधन आहे मनुष्य जीवाच्या उद्धारासाठी, पापमुक्ततेसाठी. हो, पाप ते जातील अनंत जन्माचे हो, अनंत जन्माची पाप जातील. पण मनुष्याने एकविध भावाने परमात्म्याची भक्ती केली तर, नाही केली तर पचतील खानी 84 पचतील खानी 84 विसरली तया थोरली हानी विसरली तया थोरली हानी पचतील खानी 84 पचतील खानी 84 भक्ती न करता मनुष्य जगेल तर तो पशुवत जीवन आहे. पशुवत जीवन
ईशाम न विद्यान तपो न दानम ज्ञानम न गुणम न शीलो न धर्मा हे मृत्युलोकी भूमी भारभूता मनुष्य रूपेण मृगश्चरंती. शंकराचार्य सांगतात मनुष्य रूपेण मृगश्चरंती पुसना ही पायचारी मनुष्य परी कुत्री ती. भक्ती न करता मनुष्य जगला तर मात्र त्याचा काही उपयोग नाही. काहीच. सुमिरन करले मेरे मना सुमिरन करले मेरे मना. हो हाथी दंत बिना पंछी पंख बिना नारी पुरुष बिना वैसे नर हरिनाम बिना सुमिरन कर ले मेरे मना सुमिरन कर ले मेरे मना. असं सुमिरन करले मेरे मना. हत्तीची शोभा दाताशिवाय नाही, पक्षाची शोभा पंखाशिवाय नाही, स्त्रीची शोभा तिच्या पतीशिवाय नाही आणि पुरुषाची शोभा हरिभजनाशिवाय नाही. विठ्ठला विठ्ठला. हो. मग अशा मनुष्य जीवाला प्राप्त झालेल्यांसाठी संत माते उपदेश करतात. बाबा रे जन्मातून या मनुष्य देह ऐसा नीत साधेल ते साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. अनेक जन्मांची जन्म मरणाची येरधार चुकवायची असेल तर शेवटचं जंक्शन स्टेशन म्हणजे मनुष्य शरीर. जसं पुण्याचं जंक्शन स्टेशन तिथून कुठेही जाता येतं. साताऱ्याकडेही बेळगावकडेही कोल्हापूरकडेही येता येते का नाही? इकडे येता येतंय. अजून कुठं जाता येतंय? दिल्लीलाही जाता येतंय. अजून कुठं जाता येतंय? मुंबईतही जाता येतंय. अजून कुठं खाली नगरकडेही जाता येतंय. कुठं जाता येत नाही तेवढं सांगा. सगळीकडे जाता येतंय. पुण्यातून अगदी परदेशात म्हणलं तरी जाता येतं. पुण्यातलं जसं जंक्शन स्टेशन आहे पुणे स्टेशन जंक्शन स्टेशन तसं माणसाचं प्रत्येक माणसाचं नर शरीर म्हणजे जंक्शन स्टेशन. तुम्हाला जाता येतंय तिथं जावा. कुठं जायचंय? स्वर्गात जायचंय. चला स्वर्गात लगेच नेतो आपलं लगेच जा. काय करावं लागेल? 100 यज्ञ करा स्वर्गात जाल. ब्रह्मलोकात जायचंय सत्यलोकात जावा. काय करायला लागेल? 100 ब्राह्मण कुळात जन्म घ्या. का शतेक जन्मा जन्मोनी करी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आननो हे ज्ञानोबराय सांगतात. या मृत्यूलोकात येऊन तुम्ही ब्राह्मणाच्या कुळात 100 जन्म घ्या आणि ब्राह्मणाच्या कुळात नुसता जन्म नाही तर योग्य प्रकारे षटकर्म करा ब्राह्मणाची. तुमच्या लक्षात आलं का काय? ब्राह्मणाची षटकर्म करा योग्य प्रकारे. दहाव्या फिरून नाही. ब्राह्मणाची षटकर्म करा अतिशय योग्य प्रकारे राहा. 100 जन्मानंतर 100 जन्मानंतर तुम्हाला ब्रह्मपद मिळेल. आणि अजून तुम्हाला कैलासाला जायचे ना शिवभक्ती करा. अजून वैकुंठाला जायचे ना लगेच वैकुंठवाशी आपलं लगेच वैकुंठ. काय करावं लागेल? मगाशी सांगितलेलं प्रमाण परत डोळ्यापुढे आणा ना. मातृ पितृ भ्राता सगोत्र आपात चतुर्भुजनार होऊन ठेले. काय होता येत नाही? या मनुष्याने काय होता येत नाही तेवढं सांगा. महाराज आम्हाला वैकुंठ नको, स्वर्ग नको, ब्रह्मलोक नको, इंद्रलोक नको, काही नको. नरकलोक लगेच मिळेल. काय लागावं करायला लागेल? दुसरं काय नाही. अरे हे देह व्यर्थ जावे ऐशे तुझ जरी ठावे सारी पाठ काय द्यूत कर्म सारी पाठ भावे म्हणून खेळावा. तुकोबाराय सांगतात. अरे बाबा तुला नरकाला जायचे ना अतिशय योग्य काम कर. काय? 1 संतांची निंदा, 2 वेदाची निंदा, 3 आई बापांना तुच्छ मान, 4 धर्माचं आचरण करू नको, 5 जुगार खेळ, 6 पे म्हणजे हे तेही मद्यपान, शिकार, चोरी, पळदारागमन, वेश्या, सगळं काही एवढं सगळं चुकीचं आहे ना तेवढं सगळं कर.
द्युतमचे मांसम मदिराचे वेशा मृगाचे चौर्यम परदार सेवा एतानि सप्त व्यसनाली लोके घोराती घोरम नरकम नयंती. नको ना जायचा तुला वैकुंठ, नको स्वर्ग, नको ब्रह्मलोक, नको सत्यलोक, नको ना, मग जाणार का? लगेच द्युतम मांसम मदिराचे वेशा एवढं सगळं मिळेल. संतांनी निंदा आदरानं कर, लगेच नरक मिळेल. आणखीन द्यूत कर्म खेळ, लगेच नरक आहे. धर्म सोडून, आपला धर्म सोडून इतर धर्माचा अंगीकार कर, लगेच नरक आहे. सांगा महाराज आम्हाला हेही नको आहे. नको आहे ना, मग एक काम करा, तुमचा मनुष्य शरीर प्राप्त झालं ना बाबा रे, अनेक जन्मानंतर तुम्हाला जन्म मिळाला. अनेक जन्मानंतर बहुता जन्मांती जन्मलाशी नरा. काय करायला पाहिजे या मनुष्य शरीराने? देव तू सोयरा करी आता. मनुष्य शरीराने परमात्म्याची प्राप्ती करायची. पण का हो महाराज, हा तुमचा अनुभव अनेक जन्मांचा तुकोबाराय सांगतायत. वस्तुता तुम्ही विचाराल आणि आम्ही सांगावं असं काही वाटत नाही. कारण मुळात आम्हाला जन्मच नाही हो, आणि आम्हाला मरणच नाही. जन्माला येण्याला कारण असणारं पाप पुण्य कर्म वासना इत्यादी सर्वांचा क्षय आम्ही भगवान परमात्म्याच्या स्वरूपात विलीन केलेला आहे. त्यामुळे आम्हाला जन्माला नाही. मग महाराज आमच्या ठिकाणी आहे, आपल्या ठिकाणी आहे. आपल्याला जन्मा कारण आहे वासना, आपल्याला जन्माला कारण आहे कर्माधिकाचे भोग, आणि आपल्याला जन्माला कारण आहे पाप पुण्य. तिन्ही गोष्टीमुळे माणसाला जन्माला यावं लागतं. का हो? जन्मा येणे घडे पातकांचे मूळ, संचिताचे फळ आपुल्या. 2 जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. 3 जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुलिया. आणि अजून एक राहिलं ना, केले कर्म झाले तेची भोग आले, उपदले मेले ऐशे किती. 3 कारणामुळे मनुष्याला जन्माला यावं लागतं. तुकोबाराय तुम्हाला ही 3 कारणं आहेत का? तुकोबाराय सांगतायत तुम्हाला जन्माला कारण वासना आहे, पण तीच वासना आमची जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आमची वासना हरिरूप झाली म्हणून आम्हाला जन्म नाही. दुसरं कारण आहे कर्माधिकाच्या बाबतीत. आपण कर्माचे अधिकारी आहोत, केलेल्या कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात. पण केलेल्या कर्माबद्दलचा कर्तृत्व अहंकार आणि कर्मफलासाठी स्वाद इच्छा केली तर मात्र आपल्याला बंधन आहे. मग केलेल्या कर्माबद्दलचा कर्तृत्व अहंकार आणि कर्मफलाबद्दलचा असणारा मत त्याची किंवा त्याचा स्वाद घेण्याची इच्छा, केलेल्या कर्माबद्दलचा अभिनिवेश माणसाने आपल्याकडे घेतला की माणसाला बद्धता येते. मग या दोन्ही गोष्टी ज्याच्याकडून सुटतात त्यालाच सद्गुरुनाथ भेटतात. ज्ञानोबाराय सांगतायत साधकाची कर्मसाम्य दशा संपली की श्री गुरु आपोआपच भेटतात. सांगा बरोबर, ऐशी कर्मसाम्य दशा होय तेत विरेशा, तेत श्री गुरु पैसा भेटेच ते. श्री सद्गुरुनाथ भेटणार, पण जीवाची कर्मसाम्य दशा संपली पाहिजे. म्हणजे काय करायचं हो? हे तू सर्वांनी कर्मानी मयी संन्यास मतपरा. केलेल्या सर्व कर्मांचं ब्रह्मार्पण बुद्धीने परमात्म्याच्या चरणावर केलेली कर्म वाहिली की मग मात्र तुम्हाला कोणतीच चिंता नाही, उलट परमात्मा तुमची चिंता करेल. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू संसार देवा पायी, वाहू संसार देवा पायी. सगळीच कर्मे ब्रह्मार्पण बुद्धीने परमात्म्याला अर्पण केली, मग जन्म मरणाचं दुःख नाही. 1 वासना हरिरूप झाली म्हणून जन्म नाही. 2 कर्म वासना म्हणजे
कर्माधिकांचे भोग वा कर्मापासून होणारे सुखदुःख परमात्म्याला अर्पण केली म्हणून जन्म नाही. तिसरे कारण आहे पाप पुण्य. आपल्या ठिकाणी पाप पुण्याचा न्याय निवड आपल्या ठिकाणी आहे. उदाहरण, दुसऱ्याचा पकवाज कीर्तनात वाजवायला आणला, दुसऱ्या गावचा पकवाज आणला आणि समजा त्यांनी मागच्या पारायणाच्या वेळेला आपल्याला पाकिटात जर कमी पैसे दिले असले, नेमकाच पकवाज सापडला, एका ठोक्यात पकवाजाचं धूम तरी नाहीतर शाई तरी फोडून टाकायची. कीर्तन वाजवणं हे पुण्य आहे. शिवलिंग बुवा, आपलं काय म्हणणं आहे? कीर्तन वाजवणं हे पुण्य आहे, पण पकवाज फोडणं आहे का? इथली इथं आहे का नाही? हो, अजूनही सांगू, अजूनही इतका टाळ जोरात वाजवायचा, बोलायचं काम नाही. आपल्या टाळाच्या पुढं कुणाचाच टाळ वाजला नाही पाहिजे. टाळ वाजवणं कीर्तनात योग्य आहे, पण तो टाळ चोरून घरी नेणं, हा कीर्तनाला जायला उशीर होतो म्हणून कीर्तना काही सद्वासना निर्माण झाली. वाह, कीर्तन बऱ्याच दिवसातून ऐकायला मिळालं, चला कीर्तनाला जाऊ. दोघा चौघांना तयार केलं, पण बैलाला घालायला चाराच नाही. मग आणली दुसऱ्याच्या वावरातली मका चोरून. कीर्तनाला जाणं पुण्य आहे, पण तीच मका चोरायला जाणं पाप आहे ना. पण इकडं पुण्य करायसाठी हे पाप केलं तर काय म्हणायचं आपल्याला? आपल्याला न्याय निवाडा जमणार नाही. नाही नाही नाही, आपल्याला त्याने हे नाही. सर्वसामान्य हे तुम्हाला सांगितलं, सर्वसामान्य भाग आहे. मनुष्याच्या जीवनात पाप आणि पुण्याचं न्याय निवाडा करणं आपल्या हातचं काम नाही, आपल्याला ते करता येत नाही. पण संत महात्मे दोन्ही पासून भिन्नच आहेत. कारण एक सांगू, ज्याच्याने पाप निवृत्ती होते असं नामचिंतन, परमात्म्याचं नामस्मरण संत महात्म्यांच्या मुखात एकदा आहे का अनेकदा आहे? हा, सदा नामघोष, कधीतरी हरिकथा, सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता. वाह सागर दादा, उत्तम. 3 टप्प्याचा खालचा स्वर, खालचा खर्ज, मध्यम पंचम आणि वरचा षड्ज, उत्तम चाल म्हणली. वा वा वा, चांगला आहे, चांगला आहे. मोग्यांबू खुश हो. उत्तम उत्तम, हे असं असं पाहिजे. आणि हे वारकरी. आणि एक सांगू का महाराज, बरं का महाराज, ही आमच्या दीपक महाराजाची ही जी विद्यार्थी मंडळ आहेत ना, रोज रोज अगदी हे शंकर महाराज, संजय महाराज रानमळे, त्यांच्या सुविंद्य पत्नी, ही जी सगळी माणसं आहेत ना, इथं बघा बसलेली मुलं आहेत, ही सगळी माणसं रोज रोज 5000 रामकृष्णारी जप करतात. रोज रोज 5000 जप करतात, 5000. आणि 500 मुलं या आमच्या महाराजाकडे 500 मुलं पकवा शिकतात, 500 मुलं. आणि सगळी वारकरी वारकरी, सगळी वारकरी या पद्धती. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, ऐका मला हात. आणि त्याचा हा परिपाक आहे, सेवा करतात. अतिशय उत्तम चाल. दिनरजनी हाची धंदा संत महात्म्यांचं कामच आहे. दिनरजनी सहजतया जना छंद वाचे गोविंद गोविंद, सतत परमात्म्याचं चिंतन करतात. त्यामुळे पाप निवृत्तीचं साधन नामस्मरण, नामनोशे यावती शक्ती.
विष्णू पुराणातला श्लोक, नामनो शयावती शक्ती पाप निर्वहरणे हरे तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जना. पाप जेवढं नाहीच जेवढं संत महात्म्यांच्या नामस्मरणाने पाप निवृत्त होतं. पाप इतकं नाहीच हो, अहो क्षण मात्रात पापाची गंजीच्या गंजी जाते. उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपल्याजवळ डोंगर आहे, आपण डोंगराचं गवतं कापतो ना, गवतं कापतो आणि वेळेनुसार आपण गंज लावून ठेवतो. आपल्याकडे गंजीच म्हणतात ना, गंज लावून ठेवतो. मग सांगा गवत तयार करायला भूमीला किती वेळ लागतो? जमिनीला गवत तयार करायला, उंच वाढायला किती वेळ जातो? 4 महिने किंवा 3.5 महिने आहे का नाही. दिवाळीच्या पिरियडमध्ये आपण गवतं कापून ठेवतो. आम्ही तरी कापून ठेवत होतो म्हणून तुम्हाला सांगतोय, आम्ही तरी करत होतो म्हणून म्हणतोय. दिवाळीच्या पिरियडमध्ये थोरल्या दिवाळीच्या आसपास गवतं काढून ठेवायची, रानात रचून ठेवायची. शेतं वावरं कोणाची मोकळी झाली की मग बैलगाडीनं आणायचं. तोपर्यंत तिथंच गंजी लावून ठेवायची, रानातच गंजी लावून ठेवायची. ना अग्नीनं विचार केला, जवळजवळ 5,000 गवताची पिंडी. अग्नी विचार करतो, अरे बापरे, एवढी 5,000 गवताची गंजी कधी जाळायची? मग याने अग्नीने काय केलं, पुण्यावरून एक काडीपिटीचं बंडल असलेला मोठा ट्रक मागवला आणि काय बोलता 5,000 काड्या म्हणजे काडीपिटी 5,000 काडीपिटी संपली तरी सुद्धा गंज पेटली नाही. तुम्ही ऐकताय ना? हाओ असेच अहो, एवढे 5,000 गवताच्या गंजीसाठी 5,000 काडीपिटीची काय गरज आहे हो? अहो एक काडी तेही एक काडी आणि तेही काडीवरच एक गुल 5,000ची अख्खी गंज गुल. एका क्षणात तृण अग्नी तैसे नाम केले एकनाथ महाराज सांगतात, जेवढी नामाची शक्ती, नाथ महाराज सांगतात, तेवढे पाप नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती जान निश्चिंती विदेहा. जनका ऐक, एवढं नामस्मरण श्रेष्ठ आहे. पापाप नामस्मरण एकदा घेतलं की पापांच्या राशीच्या राशी नष्ट होतात. एवढी नामस्मरणाची ताकद आहे, तेवढी पापाची ताकद नाही. अशा नामचिंतना पुढे चारी मुक्ती जर वास्तव्य करत असतील तर आम्हा भक्तांना जन्म मरणाची चिंता आहे का? म्हणून नाही काही चिंता तुझी आमुचा माता पिता. हो, आम्हाला काय जन्म मरणाची विसरलो चिंता. तुकोबाराय सांगतात, आम्हाला जन्म मरणाची चिंता करण्याची काय गरज आहे? कारण केलेली कर्म ब्रह्मार्पण बुद्धीने परमात्म्याला अर्पण केली म्हणून जन्म मरण नाही. दुसरी गोष्ट, वासनेचा क्षय केला, वृत्ती परमात्माकार ब्रह्माकार वृत्ती बनवली, वासना हरिरूप झाली, त्याच्यामुळे आम्हाला जन्म मृत्यू नाही. तिसरं कारण आहे पापपुण्य. हे पापपुण्य हे परमात्म्याच्या ठिकाणी आम्ही अर्पण केले. कारण पाप होण्यासाठी आमच्याकडे बुद्धी तशी पाहिजे आणि पाप व्हावं म्हणून आमच्या समोर विषय पाहिजेत. पण जरी पाप झालं तरी सुद्धा आमच्या म्हणजे होणारच नाही, आम्हाला पाप पुण्य लागणारच नाही. कारण आम्ही मुळातच अग्नी स्वरूप आहोत. म्हणून पाप पुण्यातीत असं आमचं शरीर असल्यामुळं आम्हाला जन्म नाही मरण नाही आम्हा ज्यावे मरावे लागत. अहो अखंडित जैसे तैसे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप
लागोनी दीपाप पुण्यांगा. दुसरं कर्मा अकर्माची बीज ज्ञानाच्या अग्नीत सद्गुरुनाथांच्या कृपेनं सद्गुरुनाथांनी आमच्या अंतकरणातील द्वैत निरसन केला, माथ्यावर हात ठेवला आणि महावाक्य प्रबोध देऊन आम्हाला सनात केलं. या महावाक्य प्रबोधाने आम्ही सतत चिंतन करीत राहिल्यामुळे आमच्या ठिकाणी कर्माधिकाचाही भाग शिल्लक राहिला नाही. म्हणून आम्ही कर्म अकर्मातीत झालो. म्हणून आम्हाला जन्म नाही, म्हणून मरण नाही. बीज भाजून केली नाही, आम्हा जन्म मरण नाही. बर बर बर, तुम्हाला जन्म नाही, मरण नाही. मग आमच्या पाठीमागे हे जन्म मरण काही केल्या सुटत नाही. याचं कारण आपण केलेल्या कर्माचा अहंकार धारण करतो आणि आपलं आत्मवस्तू विसरतो. ओळी सांगा, आपल्याला केलेल्या कर्माबद्दलचा अहंकार देहाभिमानाने आहे. सांगा बरं, देहाभिमानानं भुललो म्हणून आपल्याला देहावर प्रेम आहे, देवावर मनोनी पडला विसरू आत्मबोधाचा. मनोनी प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू. मनोनी पडला विसरू आत्मबोधाचा. दुसरं, केलेल्या कर्तृत्वाबद्दल आणि केलेल्या कर्माबद्दलचा अहंकार आणि ममता धारण केली म्हणून आपल्याला अहंकारामुळे बंधन आलं. जन्ममरण स्थिती आपल्याला प्राप्त झाली. दुसरं आहे अहंता आणि ममता. या दोन्ही साधनाद्वारा आपण परमोच्च पदाला जाऊन पोहोचण्याचा विचार करतो, पण ही अहंता आणि ममता दोन्हीही खालीच पतनाला कारण ठरतात. अहम ममतेच्या लवड सवडी मातेन पवतीच बापुडी. मनोनी जन्म मरणाची दुथडी डहुळती ठेली. पेटी कुठे गेली? वाजवत गळ्यात बांधून वाजवली असती हो. असं म्हणून जन्म मरणाची दुतडी दौलतेली एक अहंता आणि ममता. मी आपण पहा, देहा अहंकार धारण करतो. हात माझा म्हणतो का हात मी म्हणतो? हात माझा. पाय माझा म्हणतो का पाय मी म्हणतो? डोकं माझं म्हणतो का डोकं मी म्हणतो? डोळा कान नाक माझं म्हणतो का मी डोळा कान नाक म्हणतो? माझा शिंबूड म्हणतो का मी शिंबूड आपलं? सांगा बरं. अहो, अनात्म वस्तू सुद्धा आपण आपल्याशी जोडल्या. अनात्म वस्तू आपण आपल्याशी जोडल्यामुळं अहंकारादी बंधन आहे, गुणबंधन आहे, कर्माधिक बंधन आहे, देहत्रयातीत बंधन आहे आणि त्रिगुणाचं बंधन आहे, रज तम सत्व इत्यादीचं बंधन आहे. मग ही सगळी बंधनं जन्माला आम्हाला कारण ठरतात, तुम्हाला नाही, तुम्हाला नाही. म्हणजे संत महात्मे म्हणतात आम्हाला नाहीच हो. बर, तुम्हाला जन्मबंधनाला कारण नाहीयेत. मग सांगा तुम्ही काय केलं? संत महात्मे सांगतात ज्या ज्या वेळेला परमात्म्याचे अवतार झाले त्या त्या वेळेला आम्ही जन्म घेतले आणि परमात्म्याच्या चिंतना वाचून दुसरं काही केलंच नाही. बर बर बर. मागे बहुता जन्मी हेची करिता आलो आम्ही. बहुता पसरमी दुःखे पिढीले निवळ द्या. मागे अनेक वेळेला हेच केलं का हो? मग आम्ही आतापर्यंत पाहतो सगळे संत महात्म्यांना मायबाप आहेत, तुम्हाला सुद्धा आई वडील आहेत, आम्हाला सुद्धा आई वडील आहेत. हे पहा, जन्माचं निमित्त म्हणून आई वडील असतील. आईच्या शोणितात आणि वडिलांच्या शुक्राणूत मनुष्य देह तयार होतो, नर शरीर तयार होतं. येते ना पहा लक्षात. त्याच्यातही कमी अधिक प्रमाणाने कधी आईच्या शोणितात वाढ असेल, पुरुषाचे शुक्राणू जर कमी असतील तर मुलगी निर्माण होते. पुरुषाचे शुक्राणू जास्त असतील, आईचं शोणित कमी असेल तर पुरुष जन्माला येतो. तेही त्यावरून नक्षत्र, योग, करण, व्यतिपात, वैद्युती वगैरे हे पंचांगशास्त्र असेल. कधी कधी असंही होतं. मग आम्ही जर असं जन्माला येतोच आहोत, मग संत महात्मे हो, तुम्ही सांगा तुम्ही कसे जन्माला येतात? तुकोबाराय म्हणले मुळात आम्हाला जन्म मरण लागतच नाही, कारण आम्हाला गर्भवासाचं दुःख नाहीच आहे. मुळात आम्ही गर्भाला येऊ शकतच नाही. आम्हाला जन्म मरण देहातीत अशी अवस्था, आम्ही देहावर नाही, गुणावर नाही, कुठल्याच बंधनात कोणत्याच परिस्थितीत आम्ही कसेच अडकत नाही. आम्ही निर्गुण परमात्म्याच्या ठिकाणी चिदानंदी आम्ही बांधिले घर,
निराकारी निरंतर राहिलो शे. आम्ही तिथं तोम पदाच्या ठिकाणी आम्ही आहोत. हो, आम्ही तत्सत इति हरिओम तत्सत इति हे जे पद आहे त्या पदावर आम्ही आहोत. आम्ही सोहम भावावर आरूढ झालेलो आहोत. आणि रतेही पांडवा आरूढोनी सोहम भावा सोमवती निरवयवा अक्षरासी. आम्ही सोहम भावावर आहोत. मग सोहम स्थितीला आहात, मग तुम्हाला जन्म नाही मरण नाही, पण तुम्हाला माता पितर आहे. तरी सुद्धा तुम्ही म्हणतायत आम्ही जन्माला आलो. मग संत महात्मे जर जन्म मरणात येत आहेत तरी सुद्धा जन्माला येत आहेत. मग आपण जन्माला येतो ते सांगा. आपण जन्माला येण्या कारण माता पितर. आपण जन्माला येतो ते गर्भवासाचे दुःख गाडे कवनापुढे सांगावे. 9 मास कष्टलाशी 10व्याने प्रसूत झाली. हे आपल्यासाठी आहे, संत महात्म्यांसाठी नाही. हे आपल्यासाठी. मग महाराज तुम्हाला जन्माला येण्याची काय गरज आहे तेवढं सांगा. आम्ही तर जन्म मरणाचे दुःख भोगतो. हे जन्म मरण आमच्या सततच पाठीमागे. हे जन्म मरण तैसे अनिवार जगी ना तरी उदो अस्त जैसे अखंडित होत जातासे. हे जन्म मरण तैसे अनिवार जगी. सांगा बरं, सूर्य साधारणपणे 1 आठवड्यानंतरच उगवतो ना आणि 15 दिवसानंतर मावळतो. तुम्ही सगळे जिवंत आपलं तुम्ही सगळे जागे आहात ना. सांगा बरं, सूर्य आठवड्याने उगवतो आणि 15 दिवसांनी मावळतो ना. तुमच्या आकनुरात अख्खा सूर्य उगवतच नाही. काय गणित आहे अहो. सूर्य रोज उगवतो आणि रोज मावळणं. जसं सूर्याचं उगवणंही तितकंच खरं आणि मावणंही तितकंच खरं ना, तसं जन्म मरण सुद्धा भ्रामकतेने मायेच्या संकल्पनेने जन्म मरणही तसंच आहे ना. तरी उदो असत जैसे अखंडित. हे जसं आहे जन्म मरण तैसे अखंडित. ना तरी बहुवसपणे देहासी गायेने नाही तयाहुने लाजिरवाने. हो, याच्या जन्माला येण्यासारखं लाजिरवानं दुःख कुठलं नाही. हो, लाजिरवानं दुःख म्हणून जन्माला येण्यासारखं दुःख नाही. हो, मग सांगा या संसार जन्म मरण रूपी संसारानं कुणा कुणाला किती वेळा खादला दगा. हो, अजून किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. पुढं पडिलो आवर्ती भोवरा भाऊ थोरा ओळसी. या जन्म मरण रूपी संसाराने आम्हाला अनेक प्रकारचं दुःख दिलं. कोणकोणतं? अस्ति जायते पुढं, वर्धते पुढं, विपरिनिमिते पुढं, अपक्षीयते शेवटचा बदल नश्यती. अस्ति गर्भात येणे, जायते जन्माला येणे, अस्ति जायते, वर्धते लहानाचा मोठा होणे, वर्धते मोठा झाला की त्याच्यात बदल होणे, अपक्षीयते, विपरिनिमिते, अजून आपलं विपरिणिते बदल होते, अपक्षीयते उताराला लागतो म्हणजे हळूहळू जीर्ण होतो आणि एक दिवस नश्यती नष्ट होतो. सांगा बरं, आपण जन्माला आल्यापासून आपल्याला काही पण माग लागलेले आहेत. पण माग आहेत. कोणकोणती पण पहा. जन्माला आलो त्यावेळेला कोणतं पण होतं? हा, बालपण गेलं, परत आलं का? नाही. परत कुठलं आलं? तरुणपण आता पुढे निघून चाललं. पुढलं कुठलं पण आलं? म्हातारपण. तरुणपण परत आहे का? नाही. आता म्हातारपण आलं. म्हातारपण सुद्धा संपलं. पुढे काय आलं? सरपंच नव्ह. सरपंच नाही, सरपण म्हणजे लाकडं. राम बोलो भाई. हो, अहो सरपण आहे ना. हो, बालपणानंतर तरुणपण, तरुणपणानंतर वृद्धापणानंतर मरण म्हणजे सरपण. हे निर्विवाद सत्य आहे. अगा मरण तैसे काय, जन्म मरण तैसे अनिवार्य जगी किंवा काय पडी हे जग असं एक वर्णन आहे. हो,
विठ्ठला 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 हो. पण आपल्याला एवढं कारणापुरतं पाहिजे होतं, एवढं झालं. जन्म मरण अनिवार्य आहे. मनुष्य जीव अस्ति जायते वर्धते विपरिणते अपनश्यते वगैरे हे सगळे 6 बदल मनुष्याच्या शरीराच्या ठिकाणी. संतजन हो, तुमच्या ठिकाणी हे 6 बदल आहेत का? तुकोबाराय सांगतायत आमच्या ठिकाणी हे 6 बदल नाहीत, कारण आम्ही जन्माला येतच नाही. मग तरी सुद्धा तुम्ही म्हणताय जन्मा आलो. तुम्ही सांगा बरं जन्माला का आलात तुम्ही? तुकोबाराय सांगतायत भगवान आम्ही निरांजन पदाचे आहोत, पण परमात्म्याचं जी निखळ भक्ती आहे ती या जन्माला आल्याशिवाय, मनुष्य शरीराला आल्याशिवाय भक्ती नाही. इतर प्राणी मात्र पाहना, आपल्या अकनूरमध्ये गायी आहेत, म्हैस आहेत, बैल आहेत, कुत्रे आहेत. यांना भक्ती करण्याचं काही ज्ञान आहे? एवढं सुंदर कीर्तन चाललंय किंवा आज एवढं सुंदर भजन झालं, सकाळी महाराजांचं आम्ही महाराजाचं अप्रतिम असं कीर्तन झालं. या कीर्तनाला आपण सगळेजण नव्हतो, पण आपल्या गावातली म्हशी, रेडकं, कुत्री होतीत ना? होतीत का? अहो नाही, प्राणी ठला विठ्ठला प्राणी मात्रांचा विशेष सोडो, प्राणी मात्रांना हे करताच येत नाही. फक्त मनुष्य मात्र शरीराला करतायत, मनुष्याला करता येतं. मग सांगा, हे मनुष्य शरीर जन्माबद्दलचं दुःखही व्यक्त करणार आहे. कारण मनुष्य शरीर असं आहे, प्रतिकूल सुद्धा आहे, अनुकूल सुद्धा आहे. प्रतिकूल का म्हणायचं तर या शरीराच्या मागे काळाचं भय आहे, या शरीरामागे दुःखाचं भय आहे, या शरीरामागे जन्ममरणाची भीती आहे, या शरीराला आणि या शरीराला क्षीणता आहे वगैरे, या शरीराला गर्भवासाचं दुःख, एवढं सगळं आहे. या जन्ममरण संसाराने मनुष्य जीव त्रासून गेला. सांडो या संसाराची वाट, येणे मज भोगविले कष्ट, दावी सत्या आईचे नष्ट, तुका म्हणे भ्रष्ट झालो देव तोही, कष्ट तुका म्हणे येणे मज भोगविल्या खाली, नसता छंद लाविला मोनी, माझलो मी माझे भ्रमणी, खाली बोलणी विटंबना, भ्रमणी खाली बोलणी विटंबना. जरी नाही आलं ते असं केलं तरी चालत. तुम्ही जे काय म्हणताय ते खाली बसणाऱ्यांना काय करणार आहे का? नाही. मग म्हणाला काय हरकत आहे? पण लावणी बिवणी म्हणाल आणखी अवघड व्हायचं काम हो. पण तुम्हाला सगळ्याला गौतम पाटलीकडे कसून न्यायचं असं नाही, कसं नेत आहे साहेब, अवघड आहे का नाही? हा मग आणि तुम्ही जा गेल्याशिवाय राहणार आपलं जाणार नाही. असं असो नाही आलं तरी चालेल, असं केलं तरी चालेल. कधी कधी गुणगुण करण्यामुळे सुद्धा प्रमाण पाठ होतात, हे ध्यानात ठेवायचं. पण शुद्ध भाव असेल भजनाबद्दलचा, तर जर भजनाबद्दलचाच भाव नसेल तर मग काय अभावच आहे ना सगळा. असो असो. ये नेमज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला मनी, माजलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणी विटंबना. या जन्माने आमची फरफटच काढली हो, दुःख दिलं या जन्माने. का हो महाराज तुम्हाला दुःख नाही? बाबा रे, मी माझा स्वानुभव नाही, तुमची झालेली सशे होलपड मी तुम्हाला सांगतोय. मग आम्ही अनेक जन्मापर्यंत दुःख भोगलं. तुकोबाराय त्याची कैफियत आपल्याकडे घेतात. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. अनेक जन्म आम्ही सोसले. का हो महाराज
तुम्ही अनेक जन्म सोसले, तुम्हाला जन्म मरणाचं दुःख भोगावं लागलं नाही. बाबारो, हा संसार मोठा दारुण आहे. जन्म मरण रूप संसार असलेला हा मनुष्य जीवाला कधी वर येऊ देतच नाही. हो, कधी कधी मदमिनाचे मुखी गर्वेची गळले असा हा भवसागर, असा हा संसार सिंधू आहे. संसार सिंधू दुस्तर नुलंगवे नुलंगिता पार. ब्रह्मादिकांना सुद्धा हा उल्लंघन करता येत नाही असा हा जन्म मरण रूप संसार असणारा. याने अनेक प्रकारचं दुःख दिलं, म्हणून आम्ही जन्माला येण्यासाठी माग राहत होतो. पण तुकोबाराय सांगतायत आम्ही जन्म मरणाचं गर्भवासाचं भीतीच नाही. एक सांगू, आमच्या अगोदरचे मुनी महात्मे गर्भवासाला येण्यासाठी भिले. तत्वविद पुरुष जन्माला येणारच नाही अशी पैज मारतो. आता जन्माला आलोत ना, याच जन्मात मुक्त होईल, पुन्हा जन्माला येणार नाही अशी पैज मारतो तत्वविद पुरुष. तत्वपुरुष पुन्हा जन्माला नाही येणार असं म्हणतो. कारण हे जन्मच दुःख रूप आहे. किती दुःख रूप आहे, किती दुःख. जरा भजन करा. ठला विठ्ठला. हो, एका माणसाला रानात काम करत असताना जखम झाली. काही काम करताना जखम झाली. जखम भली खोल आणि त्याला वन औषधी लावून सुद्धा उपयोग झाला नाही. पण शेवटी त्या जखमेचा प्रादुर्भाव इतका झाला की त्या जखमेत किडे पडले आणि काय केलं त्यानं, घरी आला. बरेच दिवस गेले, ते दुखणं सहन करत होता. सहन करता होईना, त्यात आळ्या पडल्या, किडे पडले. काय केलं त्यानं, आपल्याजवळ धारदार हत्यार होतं, कट्यार होती, चाकू. तो चाकू घेतला आणि त्या जखमेत झालेले किडे त्यानं ते काढू लागला. काढताना जखमेतले किडे बाहेर काढायचा. कदाचित त्याने विचार केला, अरे हे किडे जर बाहेर पडले तर दुसऱ्याला याचा त्रास होईल, दुसऱ्याला लागण होईल. म्हणून काय केलं त्यानं, ते किडे, जखमेत पडलेले किडे कट्यारीने काढायचे आणि ते दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून ते किडे तो आपणहून चाटायचा. आवडीनं चाटलं असेल नाही त्यानं. ज्ञानोबाराय ओवी देतात. ज्ञानोबाराय सांगतात, मने पूय करते रिगाला, आहा मूत्ररंडे निघाला, कट्यारे म्या चाटीला कुचश्वेदू. येते पा, कुचश्वेदू म्हणजे घाण, जखमेतील घाण, जखमेतील पू मिश्रित असणार रक्त ते कट्यारीवर पसरलं आणि ते इकडं तिकडं कुठं जाऊ नये, दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून पू मिश्रित झालेली ती कट्यार किड्यांसह एक आपल्या त्या माणसाने चाटून घेतली. हे जसं किळसवान आहे. तत्वविद पुरुष विचार करतो, पुन्हा आपल्याला जन्माला यायचं नाही. ऐशी परी जन्माचा कांटाळा धरी, म्हणे आता ते मी न करी, जेने ऐसे होय. पुन्हा मी जन्माला येणार नाही म्हणून पैज मारली. कारण कट्यारीनं काढलेले किडे चाटण्यात जेवढा किळसपणा आहे तेवढा जन्माला येणं आणि मरणं किळसपणा. म्हणून तत्वविद पुरुष जन्माला येत नाही. कोण आहेत असे? मुनिमुक्त झाली, भेने गर्भवासा. तुकोबाराय सांगतात आम्हाला ते सुलभच आहे. का महाराज, तुम्ही जन्माला येण्याचा विचार करता, जन्म तर प्रतिकूल आहे. जन्म प्रतिकूल कारण का, हा गर्भात राहतो, 9 मास कष्टराशी, 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाड तुझी मान अडकली. 9 मास कष्टलाशी, 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाड तुझी मान अडकली. आकांतू ते जननी ये कैची दाय मोकलिली, स्मरते हरिहारा ध्याई श्रीकृष्ण माऊली. हो, एवढं कष्ट भोगावं लागते. आणि गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे, नाकी तोंडी कृमी किडे विष्टाले चहूकडे, नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. त्यातल्या त्यात आईला डोहाळे व्हावेत. काय आईचे डोहाळे पहा. हो, कुठल्या आईला असं वाटतं भिंतीची मातीच खावी,
कुठल्या आईला असं वाटतं चुलीतली राखच खावी, कुठल्या आईला असं वाटतं सुकटच खावी. आता जो पोटात असताना सुकट मागते, बाहेर आल्यावर वड्याला झिंगा तरी ठेवील का? हा हा टाळ वाजवायची गोष्ट लांबच. आईच्या पोटात असताना ज्याला असलं खाऊस वाटतंय तो बाहेर आल्यावर टाळ वाजवील होय. हो तुम्ही का असताय असं? असं कुठं असतं तेव्हा? आईचे गर्भवतीचे पुरती डोळे तोचे विन गर्भांग पोळे ते दुःख कवना पुढे सांगावे. या जन्माचं दुःखच आहे. तुकोबाराय सांगतात बाबा रे मग हे जन्माचं दुःख आहे तरी सुद्धा आम्ही हे जन्माचं दुःख सहन करूच. कशासाठी सांगा? परमात्म्याच्या चिंतनासाठी, भक्तीच्या माध्यमासाठी, ज्ञान वैराग्य प्राप्त करण्यासाठी आणि आत्मविद्या संपादन करण्यासाठी आम्ही हे जन्म दुःख सहन करू. हो गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम तुझे. परमात्म्याचं नामस्मरण आमच्या हृदयात असल्यामुळं आम्ही जन्माला येण्याचं मानतो. कारण जन्म प्रतिकूल आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार. नाही अपत्र शरीराविषयी पण शरीर चांगलं सुद्धा आहे. प्रतिकूल अनुकूल कसं काय? एका ग्रहस्थाने आम्ही महाराज मंडळी बोलत असताना एक शिष्यगणापैकी आला आणि त्याने माझ्या हातावर काळा ढिकूळ एवढा मोठा ढिकूळ माझ्या हातावर ठेवला. मी बोलत असताना आणि दोघं जण माणसं बोलत असताना मधीच येऊन एखादा जर बडबड असेल तर तो मूर्खाच्या योग्यतेचा आहे. पण हा काही मूर्ख होता. त्याने माझ्या हातात ढिकूळ ठेवला. मी ढेकळाकडे पाहत राहिलो आणि या माणसाकडे बोलत राहिलो. तोपर्यंत या शेजारच्या ज्याने ढेकूळ दिला तो शेजारी उभा होता. त्यानं सांगितलं ओ महाराज हे तुमच्या हातात दिलेलं अतिशय अनमोल आहे, ध्यानात ठेवा. बोलता बोलता त्यानं आमचं मध्ये बोलणं तोडलं आणि आम्हाला थांबवलं. थांबा महाराज हे अतिशय महत्वाचं. अरे म्हणलं हा काय मला ढेकूळ दिलाय तू? माती आहे ती. आय 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 काय विचित्र माणूस आहे हा. असं म्हणून मी त्याला तुच्छ मानून त्याच्या देखता तो मातीचा ढेकळ होता. एवढा मोठा ढेकळ दिला मातीत टाकून, वावरातच दिला टाकून. त्याचे शतजर्जर तुकडे झाले आणि मग ज्यानं मला ढेकूळ दिला होता त्यानं कपाळावर हाणून घेतला. अरे 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 महाराज मला असं वाटलं होतं साताऱ्याचे शंकर महाराज चांगलेच हुशार असतील पण निवळ बावळटांचा बाजार आपलं. होय निवळ म्हणजे येडे आहात तुम्ही. अरे बाबा मला असं येडं म्हणणारा आजपर्यंत कुणी असा कुणी नाही. आणि तू येडा म्हणतो नाहीतर काय तुम्ही येडेच आहात. कारण महाराज मी तुम्हाला ढेकूळ नव्हता दिला मग कस्तुरी दिली होती. कस्तुरी. अरे बापरे तू कस्तुरी दिली होती? हो कारण कीर्तन करून करून अंगातली ऊर्जा कमी होते. पुन्हा अंगात ऊर्जा वाढावी म्हणून त्या कस्तुरीचं पाणी प्राशन कराल अंगात पुन्हा ऊर्जा निर्माण होईल म्हणून तुम्हाला मी कस्तुरी दिली होती. मी ती कस्तुरी शोधण्यासाठी जिथं ढिकोळ जाऊन पडला होता तिथं जाऊन पाहू लागलो तर तिथं काय होतं सांगा? तीच कस्तुरी मातीमय झाली होती. दिसायला असणारी कस्तुरी प्रतिकूल पण गुणाने अनुकूल. तसं मनुष्य शरीर राहायला असायला प्रतिकूल पण या शरीराची अनुकूलता पहा. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे भोगले शरीर साध्य होय गेले शरीरे साधने परब्रह्म.
उत्तम चांगले. एक प्रतिकूल नाशवंत शरीर आणि अनुकूल या शरीराने परमात्मा स्वरूप होता येतं. शरीर उत्तम चांगले. बर, प्रतिकूल अनुकूल असणारा असं शरीर आहे. मग सांगा बरं, हे शरीर तत्कालीन जन्मत त्याचंच उपलक्षण मृत्यू आहे या शरीराचं. तर मायेच्या अधीन असणारं, त्रिगुण वेष्टीत असणारं, गुणबंधनाने कर्मबंधाने नियुक्त असलेलं, देहत्रयातिक बंधनाने असलेलं, अहंता ममता जोडलेलं, त्रिगुणात्मक असणारं असं हे शरीर कर्मबंधनाला कारण असणारं हे शरीर, आई वडिलांच्या निमित्ताने निर्माण होणारं हे शरीर हे नरकाला नेणार आहे. आणि अनुकूल म्हणाल तर परमोच्च पदाला नेणार आहे. मग सांगा बरं, तुम्ही जन्माला येताना म्हणतात बाबांनो अनेक जन्मापर्यंत आम्ही हेच करत आलो, मागे बहुता जन्मी हेच करत आलो आम्ही, पण तुम्हाला आज फळाची प्राप्ती झाली, आज तुमच्या जन्माची सार्थकता झाली हे अजून कळालं नाही. बाबाने आजच्या या जन्मात सार्थकता व्हायची म्हणून मागचे जन्म अनेक घ्यावे लागले. येते का पहा लक्षात? मागचे जन्म अनेक का घेतले? या जन्मात सार्थकता होती म्हणून. हे पहा, वारकरी पंढरपूरला जातो, एवढे कष्ट सोसतो है का नाही? किती दिवस? 21 दिवस, 19 दिवस, 10 दिवस, 8 दिवस, 1 दिवस, म्हणजे सगळ्याच्या शेवटी जाणारी 1 दिवस असं समजा है का नाही? जे काही वारकरी आहेत 21 दिवसापासून ज्ञानोबरायांच्या सोबत, कोण सोपानदेव, कोण तुकोबराय, कोण एकनाथ महाराज, कोण मुक्ताबाईंच्या सोबत. मुक्ताबाईंच्या सोबत तर 42 दिवस माणसं चालतात. बरोबर ना माऊली महाराज? 42 दिवस माणसं चालतात. मग सांगा बरं, 42 दिवसानंतर ज्या वेळेला पंढरपुरात दुसरं काय नाही हो, पाहू द्या रे मज विठोबाचे मुख, पाहिली या वेद लावे बैसे जीवी जडोनी. हो, पाहता पाहणे दुरी सारोनिया. भगवान परमात्मा पाहिला, हे फक्त एकबार क्षणभर पाहिला की इतकं घेतलेलं 42 दिवसांचं 21 दिवसांचं कष्ट निवारण होतंय. भाग गेला शीन गेला, शीन गेला, भाग गेला शीन गेला, शीन गेला, आनंदो आनंदो आनंदो, भाग गेला दिन गेला, दिन गेला, भाग गेला दिन गेला, दिन गेला, अवघा झाला आनंदो. भाग गेला चिन्ह गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला तो का म्हणे त्याचे पाहिलिया पाय, मग दुःख जाय सर्व माझे. सगळ्या दुःखाचा परिहार झाला की नाही? एवढे दिवस घेतलेले कष्ट, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं, धन्य झालो. बर बर बर, सांगा, या जन्माला आलो म्हणून एवढं सगळं झालं. काय काय? या जन्माला आलो म्हणून संत महात्म्यांची संगती लाभली, या जन्माला आलो
सद्गुरुनाथांनी माझ्यावर बोध अमृताचा वर्षाव केला. या जन्माला आलो, मला परमात्म्याचा सगुण साक्षात्कार घडविला, परमात्म्याचा निर्गुण साक्षात्कारही घडविला आणि मला उच्चतम अशा बोधावर नेऊन ठेवलं. कृपया केली संतजनी माझी अलंकारिली वाणी, प्रीती हे लाविली कीर्तनी तुका चरणी लोळत असे. संत महात्म्यांनी मधवर कृपा केली आणि एवढं सगळं होत असताना मला भजनात, कीर्तनात, संत संगतीत, पंढरीच्या वारीत आनंद मिळाला. आहे का नाही? या जन्माला आलो नसतो, या देहाला आलो नसतो तर पंढरीची वारी, संत संगती, आणखीन संत पंगत मिळाला, ब्रह्मानंद काला खायला मिळाला नसता, आदर्श गोटा काळाला मिळाला, आपलं म्हणजे आदर्श जीवन असं म्हणायचं, आदर्श वारकऱ्याचं जीवन जगायला मिळालं नसतं. म्हणजे या जन्माची प्रतिकूलता ही आणि अनुकूलता आहे. अनुकूलता काय? संत संगती, पंढरीची वारी, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन, संत महात्म्यांचा सोहळा, चंद्रभागेचं स्नान हेच माझ्या जीवनातलं अमूल्य आणि अविभाज्य घटक आहेत. यामुळे माझं जीवन धन्य आहे. धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, आम्ही जन्मा आलो, धन्य 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 आम्ही जन्मा आलो, जन्मा आलो, धन्य धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. आमचं जीवन धन्य, आम्ही जन्माला आलो. बरवे झाले आलो या जन्माशी, जोडी जोडली मनुष्य देहा ऐशी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाची पात्र होई जे, दिले इंद्री हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, बरवे झालं मी या जन्माला आलो. पंढरीची वारी, संत महात्म्यांची संगती, ब्रह्मानंदाचा लाभ, सोहमभावावर आरूढ, संत महात्म्यांनी बोधामृत देऊन मला तुष्टपुष्ट केलं. असं संत महात्म्यांनी हे मला अमोघ अशा प्रकारचं दान देऊन मला सनात केलं, म्हणून आमचा जन्म धन्य आहे. बर बर बर, तुम्ही जन्माला आलीत, पण फळ काय मिळालं? अहो, फळ म्हणजे जे निर्गुण निराकार आहे, जे सच्चिद आनंद घन स्वरूप आहे, जे निजानंद स्वरूप आहे,
आणि जिथे गेला असता पुन्हा जन्म मरण स्थिती नाही असंचे निजानंद स्वरूप तेच फळ आम्हाला प्राप्त झालं का हो का कारण माझं पूर्व भाग्य असं धन्य पूर्व पुण्य ओढवले निवृत्ते संतांचे दर्शन झाले भाग्य बहुते संतांचे दर्शन झाले भाग्य बहुते झाले भाग्य बहुते आजी बर्वे झाले माझे माहेर कीर्तनाची वेळ संपली तुम्ही पंक्ती धरा तोपर्यंत मी कीर्तन करतो संपली वेळ बरं झालं माझे माहेर भेटले म्हणजे संत महात्मे भेटले बरं झालं आजी बर्वे झाले माझे माहेर भेटले अजून काय वैकुंठीचे निधान तेने दिदला मज करवो हे एकनाथ महाराज सांगतात जे वैकुंठचं निदान आहे शुकसनकादिक महात्म्याने आम्हाला दाखवून दिलं हे आमच्यावर केलेले मोठे उपकार आहेत म्हणजे हेच फळ आम्हाला प्राप्त झालं जे परमात्म्याचं सच्चित आनंद स्वरूप तेच फळ आम्हाला प्राप्त झालं म्हणून आम्ही जन्माला आलो आणि आमचं जीवन सफल झालं संत महात्म्याने सांभाळ केला म्हणून आमचा जन्म सफल झाला याचं वर्णन तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात आणि ध्रुवपदात करतात जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे मला सत्य फळाची साचे म्हणजे सत्य सत्य म्हणजे काय हो परमात्म्यासारखं सत्य दुसरं कुठलं आहे सत्यम ज्ञानांतनम असं म्हटलेलं आहे शास्त्र श्रुती वचन परमात्माच सत्य आहे सत्य तू विठ्ठला असा आहे बर 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 सत्यच असणारा परमात्मा आहे परमात्मा सत चित आनंद स्वरूप आहे सत म्हणजे सत्य चित म्हणजे प्रकाश रूप आणि आनंद म्हणजे आनंदाचा कंदच म्हणा ज्याच्या पुढे सर्व सुख
आणि लालायित आहेत असा सर्व सुखाचा आगर असणारा परमात्मा तो आमच्याशी जोडला का हो? तुमच्या जन्मात हे सगळं प्राप्त झालं कशामुळे? केवळ तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. संत महात्म्यांबद्दलचा कृतज्ञता भाव तुकोबाराय या अभंगात व्यक्त करतात. संत महात्म्यांची माझ्यावर केलेले उपकार आहे. कृपया केली संत जनी माझी अलंकारिली वाणी प्रीती लाविली कीर्तनी तुका चरणी लोळतसे. कृपा कटाक्ष न्याहाळिले कृपा कटाक्ष न्याहाळिले आपले पदी बैसविले आपले पदी बैसविले बाप रखमादेवर विठ्ठले भक्ता दिले वरदान. परमात्म्याची कृपा संपादन करण्याला संत महात्म्याचे कारण आहेत. म्हणून संत महात्म्यांनी भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय येथोनिया नुठवू माता मला शाल काढू दे आता. येथोनिया नुठवू माता मरणा वाचुनी सर्वथा. संत महात्मेच केवळ एक जगता आपले जीवाचे जन्म मरण दुःख हरणारे आहेत. आणि संत महात्म्यांच्याच आणि कृपा प्रसादामुळे आपल्याला परमात्म्याची प्राप्ती आहे. आणि देहादी कर्मबंधनं गुणबंधनं अहंकारादी बंधनं ही सगळी बंधनं मुक्त होण्याला संत कृपाच कारण आहे. बर 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 कळालं आम्हाला. महाराज तुमच्यावर संतांची कृपा झाली म्हणून तुमचा जन्म धन्य आहे. संत महात्म्यांनी सांभाळलं. कोणत्या प्रकाराने सांभाळलं? जसं की गाय वासराला सांभाळते. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. गाय कशी सांभाळते हो? आई वडील सांभाळत नाहीत का? आई वडील सांभाळतात म्हातारपणाची काठी म्हणून. हा लहान आहे बाबू माझा आता लहान आहे शिकल्यानंतर चांगला पदवीधर होईल. पदवीधर झाल्यानंतर परदेशात जाईल तिकडं सगळं काही उरकून बसल. आपलं शिक्षण पदवीधर होईल आणि म्हातारपणाला मला आधार देईल म्हणून आई वडील सांभाळतात. माय बापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती मोहदा उनिया संसारी गोविती अंतकाळी होती पाठीमोरे. आई बाप सांभाळतात पण त्रितापाचं निरसन जन्म मरणाचं बंधन गुणबंधन कर्मबंधन सोडवू शकत नाहीत. मग याच्यातून सोडवणारे कोण असतील? केवळ संत महात्मे. बर 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 आई बाप सांभाळतात फक्त सांभाळतात लोभासाठी. पण संत महात्मे याच्याही पेक्षा आहे. माय बापाहूनी बहु करुणावंत बहु करुणावंत. हो आई वडिलांपेक्षा संत महात्म्यांच्या हृदयात करुणा काखणभर जास्तच आहे म्हणून संत महात्मे सांभाळतात. बर बर सांभाळिलो माय बापा केलो या तापा वेगळा. काय काय केलो? त्रिविध तापाची झाली बोळवण. पुढं देखिल्या चरण वैष्णवांचे संत महात्म्यांच्या चरणारविंदी शरण गेलो त्रिविध तापांचे बोळवण झाली. या अर्थाने संत महात्म्यांनी मला सांभाळलं. कसं सांभाळलं? गाय वासराचा सांभाळ करते. आईचा का नाही दृष्टांत दिला? मुलाचा का नाही दृष्टांत दिला? वडिलांचा मुलाचा का नाही दृष्टांत दिला? कारण कधी कधी तुका म्हणे सांगू किती लेख बापा ते हानी मारिती. हो कधी कधी पोरगच बापाला हाता खडून काढत. कधी कधी बाप कीर्तनकार आणि पोरग बोलायचं नाही. असलं पोरग जर जन्माला येत असेल आई बापाचा कवा सांभाळ करील सांगा? तुम्हाला काय वाटतं? असं अशी मुलं असतील आणि असे वडील जर असतील. महाराज एका पोरानं दारू सोडावी बर का. कीर्तन झाल्यानंतर विचारा मी सांगेन. एका पोरानं दारू सोडावी घरदार सांभाळावं आपला काम धंदा
करावा. आपल्या समाजाच्या माणसानं आपलं पोरग, लग्न झालेलं पोरग, 2 मुलं होती त्याला, पोरग आंघोळीत आपल्यात काय म्हणते, मोहरी म्हणतात ना का नानी, आताच्या बाबतीत बाथरूम, जुन्या काळातलं नानी ने हो नानीत पहाटेपासून म्हाताऱ्यानं वाकास घासलं. वाकास कळालं ना? नाही, तासणी. आपल्याकडे तासणी म्हणतात ना, आमच्याकडे वाकास म्हणतात. कोण आहे रे तिकडे? कोणतरी इतकी घास घासली, पहाटेपासून म्हातारा वाकास घासत होतं तासणी. आणि आंघोळीला बसलं ना पोरग, ते नको तसलं निघालो. बापानं मागचा पुढचा विचार केला नाही, अख्खं वाकास त्याच्या छातीत बुडावलं. तासणी. अशी जर आई वडील असतील, माय बाप जरी सरपिन की बोका, त्यांच्या संगे सुखा नपवे बाळ, म्हणून तुकोबारायांनी आई वडील सांभाळतात असा दृष्टांत दिला नाही, उलट गायच वासराला सांभाळते असा दृष्टांत दिला. सांगा कसा ते? एक, गाई वासराला बाहेरून सांभाळते, आतूनही सांभाळते. बाहेरून कशी सांभाळते? त्या वासराला आपल्या जिभेनं चाटून अंगावर असणारी घाण, माश्या सगळं बाहेर घालवते आणि आपलं दूध पाजून वासराला सशक्त बनवते. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, अगदी त्याच प्रकाराने संत महात्मे माझं या शरीराचं असणारं जन्म मरणाचं भय निरसन करतात, अंतरंगात असणाऱ्या परमात्म्याचं दर्शन मला घडवतात. म्हणून बाहेरून सांभाळतात काळाधिकाचं भय घालवून, आणि अंतरंगात सांभाळतात मला आत्मज्ञानाने प्राप्त करून देतात. माझी इच्छा एवढीच आहे, मी कृतार्थ व्हावं. तैवेळी कृतकृत्यता जगी भरे, अध्यात्माचे नवलपण पुरे, कर्माचे काम सरे विरमे मन. ही कृतार्थता आहे माझ्या जीवनात. अध्यात्म ज्ञानाची प्राप्ती करून दिली आणि माझ्या मागचा असणारा कर्माधिकांचा लाग नष्ट केला आणि मन माझं विरमून परमात्म्याच्या पायावर बांधलं. हे माझ्यावर केलेले उपकार, म्हणून संत महात्म्यांनी माझा सांभाळ केला. अभंगाचं 2रं चरण. तुम्ही सांभाळिले संते, हो तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते. भय निरसले, भय निरसले, भय निरसले, भय निरसले, भय निरसले, भय निरसले. तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संते. भय निरसले, भय निरसले, भय निरसले, भय निरसले, भय निरसले, भय निरसले. तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते. संत महात्म्यांनी सांभाळलं. माझा जन्म कृतार्थ झाला, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. काय केलं? निळोबाराय वर्णन करतात. संत महात्म्यांनी काय कृपा केली आणि यशोदेचा बाळ दृष्टी जागवला. होते बहुत दिवस अर्थ वागविले, ते आजी अकस्मात फळ देऊ आले, दृष्टी देखील श्री हरीची पाऊले. पुढचं महत्वाचं आहे, याच्यातलं पुढचं महत्वाचं आहे. घेतले मागे जन्म सार्थक त्याचे झाले, ओ धन्य हे आनंदाची सापडली वेळ. हो हो हो, याचा अर्थ माझा जन्म कृतकृत्य झाला आणि जी इच्छा होती परमात्मा प्राप्तीची, देव कृपा करील मज काय लाज राखील. तो परमात्मा मला भेटला. कसा आहे तो? जुना जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारिकपणे, ठाव चरणे चुकविला. असं ते जुनात असणारं परमात्म तत्व, जुगादीचं असणारं परमात्म तत्व मला प्राप्त करून दिलं. म्हणून संत महात्म्यांनी माझा सांभाळ केला. माझा जन्म सफळ झाला. आणि काय हो,
जीवाच्या पाठीमाग असणारा काळाचा लाग हा काळ मात्र कुणाला सोडत नाही. पण संत महात्म्यांच्या रस्त्याला काळ जात नाही, कारण काळाच्यावर सत्ता चालवणारे संत महात्मे आहेत. एक वेळ देवादिकांना सुद्धा काळाला परतवता आलं नाही. प्रभू रामचंद्राला सुद्धा आपलं हे शरीर शरीव नदीत विसर्जित करावं लागलं. भगवान श्रीकृष्णाला आपलं हे शरीर पारध्याच्या बाणामुळे आणि सोडावं लागलं. जर येथ उरो नाही आले अवतार, मग तुमच्या आमच्यासारख्याची काय घिसंती? दर्या में खसखस, आपण कुठल्या झाडाचा पाला? हा दर्या में खसखस, बाकीचे सगळे गांजा खस, असा असेल काय उपयोग? अहो आपल्यासारख्याची काय गंती? हो, शुकाधिक महात्म्यांना इथे जन्माचं परतवता आलं नाही का? रोमहर्षणाचा रोम झडे, बकद आलम्याचे निर्मिष मोडे, बकद आलमे मुनी, मार्कंडेय ऋषी 14 कल्पवरी, तरी सुद्धा त्यांना ताटी खाली लावं लागलं, काळाच्या पडद्यावर जावं लागलं. त्यांची जर ती अवस्था असेल, मग आपल्या आकुनोरातले कीर्तन झाल्या तंबाखू मारणाराचं काय होत असेल? व्हॉट इज दिस? सांगा, काय होत असेल सांगा. अहो आपलं काय, आपल्या तर किती एकते जन्मले आणि मेले, आपल्यासारख्यांचं काय असणार सांगा. पण तुकोबाराय सांगतायत, संत महात्म्यांनी माझ्यावर कृपा केली. संतासारखं काळाला परतवणारं दुसरं कुणी नाही. महाराज, संत महात्मेच काळावर सत्ता करू शकतात. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, कारण तुम्ही सांभाळिले संती भोय निरसली खंती. ज्ञानेश्वर जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साची, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली कंती. महाराज, शंका आहे. काय शंका? लगेच सांगणार, अगदी 2 तासात सांगतो. आपलं अगदी थोडक्यात अवधीत सांगतो. साधारणपणे 2 वाजवणार नाही, अगदी मोजक्या वेळेत सांगतो. काय शंका आहे तुमची? महाराज, अशी शंका आहे, काळाचा लाग लोक चुकवणारे जर संत महात्मे आहेत आणि जन्म जर धन्यतेला प्राप्त करून देणारे जर संत महात्मे आहेत, तर मग ते संत महात्मे काळाचा लाग चुकवतात. मग असा काळाचा लाग कुणाचा चुकविला का? चुकविला. कुणाचा लाग? नेवाशात असताना ज्ञानोबारायदी भावंड नेवाशात होती आणि नेवाशात 6 महिन्याचा रहिवास झाला आणि पुन्हा इकडं आळंदीला निघाले. त्यावेळेला रस्त्यातून जाताना एक ठिकाणी नेवाशात पंचक्रोशीत असणारे बाबाजी थावरे नावाचे श्रेष्ठ ब्राह्मण आणि देवाज्ञा शिवस्वरूप झालेले आणि त्यांची पत्नी काहीतरी सौदामिनी नाव, सौदामिनी, ती सौदामिनी माता सतीचं वाण सगळं अंगावर नेसून, सुवासिनीचे सगळे अलंकार धारण करून आणि हातात जे सतीला जाण्यासाठी पेटलेला धगधगता कापूर, तो कापूर हातात घेऊन आणि पतीच्या अंत्ययात्रेमागे चालणारी सौदामिनी माताश्री पाहिली. आणि सौदामिनी मातेनं ज्ञानोबारायची ही भावंड पाहिली. यांनी अगोदर ज्ञानोबारायांची कीर्ती ऐकली होती. ज्ञानोबारायांनी पैठणला रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. आणखीन चांगदेवाला काय ते चांगदेवाच्या तिथून येता येता पुणे तांब्याला आणि त्यांनी प्रेत उठवून लावलेली आहेत. आणि पैठणमध्ये असताना कृष्णाजी पंत देवकुळे विठ्ठल पंतांचे मामा यांच्या घरचे पितर स्वर्गातून आणून जेवविले आहेत. एवढं सगळं ऐकलं होतं. सौदामिनीला बाबाजी थावऱ्यांना ही गोष्ट माहीत होती. कुणीतरी सांगितलं ज्ञानोबारायदी आहेत. मग या मातेनं काय केलं, तो जो पेटता कापूर होता
त्या कापुरासह सतीच्या वाणासह जाता जाता साधू महात्म्यांचं दर्शन होतंय, ज्ञानोबारायांचं दर्शन होतंय म्हणून दर्शनासाठी गेल्या, नतमस्तक झाल्या आणि ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. माताजी उठून उभ्या राहिल्या. थोडंसं दुःख होतं तरी सुद्धा थोडंसं स्मित हास्य केलं आणि ज्ञानोबारायांना विचारलं, माऊली, हा जो तुम्ही मला आशीर्वाद दिला या जन्माचा की पुढच्या जन्माचा? निवृत्ती दादांच्याकडे यांनी चमकून पाहिलं. का हो, असं का व्हावं? अहो, यांची प्रेत यात्रा. महाराज, ज्ञानोबाराय, माझ्या पतीची अंत्ययात्रा पुढे चालली. नाव काय? बाबाजी थावरे. थांबा म्हणले, हे शब्द खोटे होणार नाहीत, कारण माझे या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातले प्रभू. माझ्या श्रीगुरु निवृत्ती नाथांनी, माझ्या दादांनी, माझ्या श्रीगुरूंनी माझ्यावर कृपा केलेली आहे ना, आनंदाचे आवारू मांडू जगा तेच होईल. मग तमा म्हणले. मग यांनी काय केलं? समोर गेले. प्रेत खाली ठेवा. हो, इथं विसावा नाही. प्रेत खाली ठेवा. अहो, इथं विसावा नाही. दोघं जण म्हणले, तुम्ही ऐका त्यांचं, इथंच ठेवा प्रेत, विसावा इथंच आहे. आपल्यात असतो ना विसावा, मध्ये खांदा बदली आहे ना, विसावा असतो. ठेवा इथं खाली ठेवा. हो, का इथं कसं ठेवायचं? विसावा तुम्ही सांगतोय ना इथं ठेवा. का तुम्हाला माहित नाही यांची आता शक्ती? का? अहो, मेलेली पितर वरून खाली आणले, परत वर घालवले. असं मग ते तुम्हाला का नाहीत घालवणार? खालचे वर तुम्हाला घालवतील. ऐका, ठेवा. ठेवले खाली. ज्ञानोबारायांनी सद्गुरुनाथांना, निवृत्ती दादांना नमस्कार केला आणि संजीवनी मंत्राचं प्रोक्षण केलं. रामकृष्ण हरी मंत्र म्हणत बाबाजी थावरेंच्या मस्तकावरून हात फिरवला. एवढंच म्हणाले, सच्चिदानंद बाबा उठा. असं म्हटल्याबरोबर झोपेतला माणूस उठावा. बाबाजी थावरे उठून बसले. जन्माची सार्थकता झाली. बाबाजी थावरे म्हणतात, इथून पुढचा जन्म ज्ञानोबाराया तुमच्याच सेवेत. दोघा पती पत्नीने अगदी समाधी काळापर्यंत बाबाजी सच्चिदानंद बाबा आणि पत्नीने ज्ञानोबारायांची या भावंडाची सेवा केली. महावाक्य प्रबोध घेतला, ज्ञान संपादन केलं. आत्मज्ञानाने शेवटी अंतकाळाच्या वेळेला मुक्त झाले. ज्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी मढ्या करवी लिहून घेतली ते सच्चिदानंद बाबा आजन्म झाले, म्हणजे अजरामर झाले. अजरामर नवे नवे तर सृष्टीच्या अंतापर्यंत सच्चिदानंद बाबांचं नाव ज्ञानेश्वरून काढणारा कुणीच जन्माला येणार नाही. याला म्हणतात, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली क्यंती. कीर्तनाची वेळ संपली. झालेली सेवा परमात्मेच्या चरणी अर्पण करतो. बस ना. तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, आता करून शके बळ, आता करून शके बळ. सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, आता करून शके बळ. सांभाळिले संती, भयो निरसली क्रांती. आ
भय निरतली 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 असं भय निरतली भय निरतली कंदी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येत माझे जीव उरले पायी कपन विठ्ठल जय